आपलं शरीर जे बिघडतं किंवा आपल्याला जे रोग होतात याचं एकच कारण नसतं, समजलं ना, बरीच कारणं असतात. म्हणून आम्ही नेहमी सद्गुरूंचा अनुग्रह देताना सद्गुरू एकच गोष्ट सांगायची. काय सांगायची? की ह्याला चांगलं खाणं पिणं दिलंच पाहिजे. फीडिंग म्हणतात ज्याला, फूडचं फीडिंग करायला लागतं, अन्न पाणी आपल्याला घ्यायला लागतं, ते व्यवस्थित घेतलंच पाहिजे. म्हणून त्याने घेतलं, ते सगळं आपण केलं. त्याच्यानंतर व्यायाम दिला पाहिजे, तो पण चांगला दिला. झोप चांगली पाहिजे, ती पण दिली. तरी सुद्धा रोग का होतात हा प्रश्न आहे. मग ह्याला कारण काय माहिती आहे? एवढं फक्त आपल्या शरीरावर जे परिणाम करतं ते एवढंच नाही. हे तर परिणाम करतं, हे फिजिओलॉजिकल गोष्टी झाल्या. पण त्याच्याही पेक्षा एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे आपले विचार. सद्गुरू म्हणतात तुमच्या विचारांचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. तो कसा होतो? आपल्या अंतर्मना थ्रू होतो. त्याचा पहिला परिणाम अंतर्मनावर होतो. अंतर्मनावरनं आपल्या फिजिओलॉजिकल चेंजेस आहेत ते सगळ्या होत असतो. बहिर्मनाचा पण परिणाम होत असतो. म्हणून आपण म्हणतो की ब्रिदिंग घेतलं, आपण माणूस चिडला की ब्रिदिंग वाढतं, शांत झालं की ब्रिदिंग शांत होतं, किंवा ब्रिदिंग कंट्रोल केलं तर आपलं मन शांत होतं. तर हे मन आणि बॉडी, मन आणि देह एकमेकांवर परिणाम करत असतात. देह चांगला असेल तर मन आनंदी असतं, बरोबर की नाही? आधार नसलं की मन आनंदी असतं, आणि मन आनंदी असलं की देह चांगला असतो. हा एकमेकाची जो संबंध आहे ना, त्याच्यामुळे नुसतं मी डाएट करतो, मी चांगला एक्सरसाइज करतो, मी सगळं करतो, यांनी उपयोग होत नाही. लक्षात ठेवायचं. त्याच्याही पुढे जाऊन आपले विचार काम करत असतात. कळलं ना? विचारांचा आपल्या आरोग्यावर खूप मोठा परिणाम होत असतो.